5 वर्षात 1 लाख एकर जमीन ओलिताखाली आणण्याचा ध्यास. 4,000 कोटींपेक्षा अधिक विकास निधी मिळवून तालुक्याचा कायापालट घडविण्यास सुरुवात. 3 MIDC बार्शी, वैराग व उपळा येथे कार्यान्वित होणार. रस्ते, घरकुले, रुग्णालये, पाणीपुरवठा योजना यांना मंजुरी. 296 कोटींच्या शहर पाणीपुरवठा योजनेतून 4 कोटी लिटर पाणी मिळणार. शिवसृष्टी, भगवंत स्टेडियम, ऑक्सिजन पार्क, शहीद स्मारक यातून बार्शीच्या वैभवात भर. आमदार राऊत हे नामदार होतील, आमदार नरेंद्र पाटील यांचा विश्वास. आगळगावमध्ये विक्रमी गर्दीत महायुतीचे उमेदवार आमदार राऊत यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ. नमस्कार, मी नीता देव. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. गेल्या 2 वर्षात उपसा सिंचन योजनेचे महत्त्व ओळखून 700 कोटींच्या विकास निधीस मंजुरी मिळवून 350 कोटींची कामे सुरू करून 90% काम प्रगतीपथावर आणत येत्या 8 महिन्यात 25,000 एकर तर आगामी 5 वर्षात 1 लाख एकर जमीन ओलिताखाली आणण्याचा ध्यास घेतला असल्याचे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी आगळगाव येथे विठ्ठल मंदिरात विधानसभा निवडणूक प्रचार शुभारंभ प्रसंगी आयोजित जाहीर सभेत केले. विक्रमी गर्दीच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या भव्य सभेत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, बाजार समितीचे माजी सभापती रणवीर राऊत, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, माजी नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, वैरागचे माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष निंबाळकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवी विठ्ठल उकिरडे होते. यावेळी देशसेवेसाठी कार्यरत सैनिकांचा सत्कार करण्यात आला. शिवप्रतिमेचे पूजन करून सभेस सुरुवात झाली. यावेळी प्रमुख भाषणात आमदार राऊत म्हणाले, सामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या युवकाला जनतेने भरभरून प्रेम दिले. 16व्या वर्षी मराठा महासंघाचा शहराध्यक्ष झालो. समाजासाठी बलिदान देणाऱ्या अण्णासाहेब पाटील यांच्या सुपुत्राच्या हस्ते सभेचा शुभारंभ हा सुयोग आहे. आजपर्यंत तरुण वयात नगरसेवक, नगराध्यक्ष आणि 2 वेळा आमदार करणाऱ्या जनतेवर कुटुंबाप्रमाणे प्रेम केले. केवळ तालुक्याचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवले. 2016 सालापासून जनतेने सर्व सत्ता केंद्र ताब्यात दिली. 2019 साली अपक्ष आमदार झालो. राज्यात दगाबाजीने आलेल्या सरकारच्या विरोधात राहिलो, कारण महायुती सरकार येणार याची खात्री होती. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी भरघोस विकास निधी दिला. त्यांना मला मंत्रीपद नको तर माझ्या तालुक्याला पाणी द्या असे सांगितले. तालुक्यात 8 महिन्यात 25,000 एकर जमीन ओलिताखाली येईल व हरित क्रांती घडेल. येत्या 5 वर्षात 1 लाख एकर जमीन ओलिताखाली आणणार आहे. बार्शी, वैराग व उपळा येथे MIDC कार्यान्वित होईल. तालुक्यातील 110 गावात जलजीवन चे काम चालू आहे. प्रत्येक गावाला किमान 2 कोटीपासून 15 कोटीपर्यंत आणि काही गावांना 100 ते 150 कोटीपर्यंत निधी मिळाला आहे. त्यामुळे तालुक्याचा कायापालट होत आहे. भोगावती, नागझरी नदीवर 17 बंधाऱ्यांना मंजुरी मिळाली आहे. 37 साठवण तलावांना मंजुरी मिळाली आहे. बार्शी सोलापूर, बार्शी उस्मानाबाद, बार्शी लातूर यासारख्या मोठ्या रस्त्यांची कामे झाली आहेत. बार्शी तुळजापूर रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळून काम सुरू झाले आहे. गावागावात घरकुले मिळाली आहेत. दाखल रुग्णक्षमता व खाटांची संख्या वाढवून आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालयांना मंजुरी व कामे प्रगतीपथावर आहेत. तालुक्यात शेतकऱ्यांना 5 वर्षात 470 कोटींचा पीक विमा मिळाला आहे. 100% शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. रात्रंदिवस फक्त जनतेची कामेच करत आहे. बार्शी शहरात भुयारी गटार योजना झाली. भव्य शिवसृष्टी उभारली. भगवंत स्टेडियमची निर्मिती केली. 296 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर असून त्यामुळे वासियांना 4 कोटी लिटर पाणी भविष्यात उपलब्ध होणार आहे. शहरात व्यापार संकुले उभारली. सर्व भागात ऑक्सिजन पार्कची निर्मिती केली. प्रत्येक समाजाच्या समाज मंदिरांना जागा व निधी दिला. लिंगायत स्मशानभूमीच्या अंतर्गत रस्ते व कुंपण भिंतींचे काम केले. व्रजानगर येथे ईदगाह मैदान उभारले. सर्व समाजाला बरोबर घेऊन काम केले. तालुक्यात 87,000 बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून दिला. महायुती सरकारने चांगले निर्णय घेतले असून मराठा समाजाच्या मुलांसाठी वसतिगृह उभारणी व शैक्षणिक फी मध्ये सवलत मिळाली आहे. सर्वेक्षणामध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणाशी असलेले माझे नाते आढळले. त्यामुळे शिवसेनेकडून उमेदवारी लढविण्याचा निर्णय घेतला असे सांगून राऊत म्हणाले, विरोधकांनी 25 वर्षात काय केले? त्यांची गुंडगिरी मी संपवली. विकास योजनेच्या नावाखाली सोपल यांनी तालुक्यातील जनतेला नादी लावले आणि फसवले. त्यांच्यामुळे संतनात व आर्यन कारखान्याच्या शेतकरी व कामगारांच्या हक्काची पगार व उत्पन्न बुडाले. बाजार समितीची प्रगती सोपलांनी रोखली. आमच्याकडे सत्ता आल्यावर 2 कोटी रुपयांपासून 12 कोटी पर्यंत शेष उत्पन्न वाढवले.
कोल्ड स्टोरेज वेअरहाऊस उभारले, शेतकऱ्यांना 5 वर्षात हमीभाव दिला, बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा चांगला फायदा करून दिला, रस्ते वनीकरण केले, बाजार समितीला शेतकऱ्यांचे लक्ष्मी मंदिर बनवले, माझी मुले कर्तबगार उद्योजक असून चांगल्या मार्गाने आयुष्य जगत आहेत, त्यांनी केवळ लोकसेवा करावी हेच माझे त्यांना सांगणे आहे. मात्र सोपल यांनी सत्तेचा दुरुपयोग करून लोकांना त्रास दिला व अडवणूक केली, तालुका विकासापासून वंचित ठेवला, त्यामुळे जनता त्यांना माफ करणार नाही असे ते म्हणाले. बारबोलेंवर कडक टीका करत असताना आमदार राऊत यांनी ओरिजिनल बारबोले आमच्या सोबतच आहेत असा विश्वास व्यक्त केला. यावेळी खासदार निंबाळकर यांच्यावर टीका करत राऊत म्हणाले, निंबाळकर विधानसभेत माझे बोट धरून आले, त्यांना 2019 साली केवळ माझ्या लेखी आश्वासनामुळे ठाकरेंनी लोकसभेची उमेदवारी दिली. त्यांनी तोरणा कारखान्यात काय दिवे लावले हे धाराशिव जिल्ह्याला माहीत आहे. त्यांनी केवळ जनतेला गोड बोलून फसवले. त्यांच्या सर्व भानगडी मला माहीत आहेत. त्यामुळे निंबाळकरांनी विचारपूर्वक बोलावे. त्यांची मालमत्ता ही केवळ माझ्यामुळे वाचली आहे, नाहीतर घाण पडली असती, अशी टीका राऊत यांनी केली. यावेळी बोलताना माजी सभापती रणवीर राऊत म्हणाले, जनतेने आमदार राऊत यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे. 1999 साली शिवसेना प्रमुखांनी भगवा हाती घेऊन रक्षणासाठी भाऊंना विधिमंडळात पाठवा असे सांगितले होते. तोच धनुष्यबाण आता राजाभाऊंच्या हाती पुन्हा आहे. आम्ही राऊत शब्दाला पक्के आहोत. जनतेला दिलेला प्रत्येक शब्द खरा करून दाखवला आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश पाटील यांनी आम्ही आमदार राऊत यांच्या विकास दृष्टीला मानणारे सहकारी आहोत. विरोधकांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत. सोपल व त्यांच्या भावाप्रमाणे आम्ही कधीही शेतकऱ्यांची अडवणूक करणार नाही, शेतकऱ्यांची देणी बुडवणार नाही, शेतकऱ्यांना स्वतःच्या कारखान्यातील निकृष्ट पाईप घ्यायला भाग पाडणार नाही, लोकांना वेठीला धरणार नाहीत, अशी उपरोधिक टीका केली. यावेळी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे, रिपाईचे ॲडव्होकेट अविनाश गायकवाड, भाजपा तालुका अध्यक्ष मदन दराडे, माजी उपसभापती प्रमोद वाघमोडे, जिल्हा परिषद सदस्य किरण मोरे, माजी नगरसेवक विलास रेणके, सुधीर बारबोले, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कथले, माजी नगरसेवक अमोल चव्हाण, माजी नगरसेवक संदेश काकडे, माजी उपसभापती केशव घोगरे, माजी नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, राष्ट्रवादीच्या सुप्रिया गुंड, जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, संपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांची समायोजित भाषणे झाली. यावेळी विविध गावातून सोपल गटातून राऊत गटामध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. सभेला बार्शी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोषात आमदार राऊत यांना आपल्या खांद्यावर उचलून सभास्थळी आणले व आमदार राऊत यांच्या शुभेच्छापर घोषणा दिल्या.